माझ्या गावची म्हणजे तवळी गावची ग्रामदेवता श्री सुकाई देवी यांची पालखी म्हणजे आमच्या पालखीत 5 देव आहेत. श्री खेमदेव, सुकाय, कालकाय, कालीश्री वाघजाय अशा प्रकारे 5 देवांची आमची पालखी असते. तर नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की गावचा कोकणातला होम कशा प्रकारे आग लावतात आणि आग लावल्याच्या नंतर त्याच्यामागे काय प्रथा आहे, नवीन लग्न झालेले नवरदेव काय करतात, पालखीला सुद्धा होमाला आग लावल्याच्या नंतर 5 भोवऱ्या मारल्या जातात होमाच्या वाटला, त्याचबरोबर नवरदेव सुद्धा 5 भोवऱ्या मारतात. तर आग लावल्याच्या नंतर कशा प्रकारे करतात, ढोले वगैरे घेऊन त्याच्या मागे पुढे पुढे नाचत असतात. तर बघा पुढे शेवटपर्यंत व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला कळेल की कोकणात कशा प्रकारे होमाला आग लावतात आणि एव्हरीथिंग. तर चला, तर मग आता वाजलेत बहुतेक 1:20 आलेत आणि काहीतरी 1:30चा समथिंग होमचा मुहूर्त आहे आमच्याकडे, कारण वेगवेगळ्या गावात वेगवेगळे मुहूर्त असतात. तर आपापल्या गावाच्या रीतिरिवाजानुसार तर अशा प्रकारे अजून थोडा वेळ बाकी आहे. तर म्हणून पालखी थोडं समोर नाचवतील आणि त्याच्यानंतर जसा वेळ होईल तशा प्रकारे मग होम लावायला देवीला घेऊन जातील. तोपर्यंत थोडंफार पालखी नाचवतात, ते रिअल व्हॉईसमध्ये ऐका. तर अशा प्रकारे आता बहुतेक मुहूर्त झालेला आहे. तर हे बघा, जे डोक्यात टोप्या घालून आहेत ते सर्व नवरदेव आहेत. नवरदेव म्हणजे नवीन लग्न झालेलं, म्हणजे लग्नानंतरचा पहिला शिमगा. तर आमच्याकडे प्रथा आहे की नवीन लग्न होतं म्हणजे लग्नानंतरचा जो पहिला शिमगा असतो, होम असतो, त्या होमात जसं की पालखी आणि ढोले 5 भोवऱ्या मारतात, त्याच प्रकारे नवरदेवानी सुद्धा 5 भोवऱ्या फिरायचं असतं आणि नारळ असतो त्यांच्या हातात, तो होमात टाकायचा असतो. आता तुम्ही पुढे बघालच, तर मी जास्त व्हॉइस ओव्हर करत नाही, रिअल व्हॉइसमध्ये बघा तुम्ही. चला, लेट्स बिगॅन. तर आता होमाचा मुहूर्त म्हणजे जी वेळ आहे ती वेळ जवळ आलेली आहे आणि आता मी होम लावायला घेत आहोत. तर बघा, आता म्हणजे आग लावल्याच्यानंतर जेवढ्या लवकरात लवकर होईल ना तेवढ्या लवकर 5 भोवऱ्या फिरण्याचा प्रयत्न करतो, कारण का नंतर जो धग लागतो म्हणजे आग लावल्याच्या नंतरचा तो असहनीय असतो, म्हणून जेवढ्या लवकर होईल तेवढं करतो. आणि त्याच्यावर कोकणातली एक रूढी परंपरा आहे. आता मी म्हणालो की एक परंपरा आहे, तर या प्रकारे इकडे होमाला आग लावल्याच्या नंतर इकडे गावकर काय करतात, इथे ना माणगा आहे, माणगा होमात टाकलाय, त्याला एक कोंबडीचं पिल्लू बांधलंय किंवा तलंग बोलतात तिला, आणि आंब्याचा टाळा आणि एक पुरणाची पोळी नाही, एक अशी पोळी बनवली चुनचुनीसारखी, ती लावतात. त्याच्यामागे प्रथा आहे. तर जसं होमाला आग लावतात त्या प्रकारे जसं होमाला आग लावली, हे बघा जसं याने कापलं, ते माणगा कापला जातो आणि कोंबडी, चुनचुनी, नारळ आणि आंब्याचा टाळा तो घरी घेऊन झाला जातो आणि त्या कोंबडीचं व्यवस्थित पालन पोषण केलं जातं आणि ती कोंबडी खूप चांगल्या प्रकारे तिची पिढी वाढ करते, अशी एक ही आहे म्हणणं आहे किंवा प्रथा आहे. तर त्या प्रकारे आता होमाला आग लावल्याच्या नंतर पहिली पिढी नवरदेव बघा, या घाई लागली, चला घाई झाली, चला आपण रिअल व्हॉइस मध्ये बघू. अशा प्रकारे 5 भोवऱ्या मारून झालेल्या आहेत. 5 भोवऱ्या झाल्याच्या नंतर मग पालखी नाचवली जाते आणि त्याच्यानंतर मग म्हणजे बराच वेळ नाचवतो, त्याच्यानंतर मग पुन्हा सानेवरती बसवतो, त्याच्यानंतर प्रत्येकजण आपापल्या घरी जातो. तत्पूर्वी आपण आनंद घेऊया रिअल व्हॉइसमध्ये. चला.